प्रेज लॉर्ड, जय मसीह की। आज हम स्तोत्र सैतान देव आणि मूर्ती 115 वचन वाचणार आहोत। हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस। याचं देव कोठे आहे असे राष्ट्राने का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करीतो। त्याच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे कृती आहेत। त्यांनी तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही। त्या बनविणारे सर्व, त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात। हे इस्रायलच्या परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्याचा सहाय्यकर्ता व त्याची ढाल आहे। या वचनामध्ये काय सांगितले की हे परमेश्वरा, आमचे नको तर तुझ्या नावाने तुझे गौरव कर, तुझ्या नावाचे गौरव तू कर। आणि तुमचा देव कोठे? तर आपण म्हणायला पाहिजे आमचा देव स्वर्गात आहे, तो येणार आहे। आपल्या पापांसाठी तो मरण पावला व तिसरा दिवस जिवंत झाला, पण तो लवकरात लवकर पृथ्वीवर येणार आहे। आणि देवाने म्हटले आहे, सर्वांनी माझा समाचार करा आणि सर्वांना तुम्ही आपला ममतेने भरा, सर्वांना मदत करा, माझ्यासारखं सर्वांना तुम्ही सहाय्य मदत करा। आमेन।